नमस्कार, मी सुनील एकमत डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या रणांगणामध्ये जे आहेत सर्व पक्ष आता स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि सर्व पक्षांनी आपले उमेदवार जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. आपल्यासोबत शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन दाने आपल्यासोबत आहेत. भैया, खूप खूप आपलं स्वागत आहे. सस्ने जय महाराष्ट्र. आणि खरं तर म्हणजे राज्यामध्ये आपली युती असताना आपण या लातूर महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय, काय सांगाल? लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दरम्यान आम्ही भारतीय जनता पक्षासोबत पहिल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युतीचं धोरण होतं. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केल्या, आमच्या काही जागा मागणी केली, काही जणांना आम्हाला जागा मिळावाची विनंती केली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पहाटेपर्यंत त्या बैठका चालू झाल्या, पण दुर्दैवानं त्यांच्याकडनं काही ती जागा सोडली नाही त्यांनी. पण आम्ही मग त्याच्यामुळे आमचे प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 5, 6 आणि प्रभाग क्रमांक 11 इथे शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आणि आज आमचे उमेदवार ताकदीनं निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. तुम्ही ज्यावेळी या युती संदर्भामध्ये चर्चा करत होतात त्यावेळेस भाजपकडनं नेमकं काय म्हणजे बोलणं होतं, ती किती जागांपर्यंत तडजोडीचं सगळं हे सुरू होतं? जागेबद्दल शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक चर्चा झाली. तिथे कुठे नाही असं कुठं हा शब्दच नव्हता की युती जर करायची असेल तर शिवसेनेला प्राधान्यानं स्थान देऊ. जर युती असेल, महायुती करायचा विचार चालू होता. त्यामुळे जर पहिल्यांदा शिवसेनेलाच घेऊन आम्ही युती करू त्याच्या अथवा आम्ही युती करणार नाही. पहिल्यांदा काही बातम्या उठल्या होत्या की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. आम्ही त्याच्यावर म्हणलं की शिवसेनेला, ते म्हणले की शिवसेनेला घेतलं तरच युती करू. तर शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक म्हणल्यानंतर देखील त्यांचा काहीतरी तो सर्वे काय असेल किंवा त्यांनी म्हणले शिवसेनेची ताकद थोडीशी वाटते, तर आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला काही जागा देता येणार नाही, तर आपण एक लढत करायला हरकत नाही. मी म्हणलं आम्हाला जागा उभा करणं गरजेचं आहे, आमची ताकद आहे, ते आम्ही निवडणुकीत आमचे उमेदवार उभे करू आणि निवडून आणून दाखवू. त्यानंतर आम्ही काय असं एकदमच युती नाही केली म्हणून त्यांच्यावर असं नाही. हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत सकारात्मक होतो. आम्ही दुर्दैवाने युती झाली नाही, आज आमचे उमेदवार उभे आहेत. कोण स्थानिक नेते होते या म्हणजे या चर्चेमध्ये तुमच्यासोबत? सगळ्यांना आम्ही इथले जे प्रमुख किती जागा ज्या आहेत त्या मागत होतात तुम्ही? सुरुवातीला संभाजी पाटील निलंगेकर साहेब होते, अभिमन्यू पवार साहेब आहेत, अर्चनाताई पाटील आहेत, यांच्यासोबत सगळ्यांसोबत मी बैठका केल्या आणि मागण्या म्हणलं आम्ही तुम्ही किती सोडताय ते तरी सांगा. मग आम्ही शेवटच्या 18 जागेची आमची मागणी, तर 18 जागेची यादी आम्ही त्यांना दिली. ते म्हणले की आधीच आमच्याच पक्षामध्ये एवढे उमेदवार झाले, तुमच्या 18 पक्षाला देऊन काय. पण ते जर त्यांनी थोडं आधी सांगितलं असतं तर आमच्या 11च्या ऐवजी आमच्या आणखी 20-25 उमेदवार आमचे झाले असते. बरोबर. शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार आहे असं आम्हाला वाटत होतं, मग आमच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आम्ही इथल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शहर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं पूर्ण ताकदीने त्यांच्या उमेदवाराचा, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रचार केला. बूथपर्यंत आमची यंत्रणा कामाला लागली आणि त्याच्यामुळे आमचा स्वाभाविक हक्क आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा हक्क आहे की आम्हाला युतीमध्ये घेण्यात यावं. पण ज्यावेळेस कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यावेळेस युतीला थोडस बाजूला सारलं जातं आणि विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आहे असं, आणि ते यावेळेस सुद्धा तसंच झालं. त्यामुळे म्हणलं की यावेळेस थांबायचं नाही, आता आपण लढलं पाहिजे. लोक आमच्या सोबत आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे. त्यामुळे आमची ज्या ताकदीप्रमाणे, आमची काही 70 जागेपुरती तेवढी ताकद नव्हती, ऐन वेळेला आम्ही चांगले निवडून येणारेच उमेदवार म्हणून 11 उमेदवार आम्ही केलेत आणि 1-2 पुरस्कृत उमेदवार असतील, कारण की त्यांना वेळेत कुणाला एबी फॉर्म पोहोचला नाही किंवा एबी फॉर्म मध्ये कुठेतरी चूक झाली त्यामुळे त्यांच्या फॉर्मला तो लागला नाही. त्यामुळे 1-2 जास्तीत जास्त पुरस्कृत उमेदवार असतील आणि 11 आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. काल सर्व उमेदवारांचे फॉर्म देखील वैध झालेले आहेत आणि काल आमची एक खेळीमेळ छानपैकी बैठक झाली पूर्वनियोजनाची आणि आता आमचे उमेदवार सगळे प्रभागामध्ये कामाला लागले. आता आपण जर पाहिलं भारतीय जनता पार्टीकडनं जे आहेत महानगरपालिकेसाठी प्रमुख म्हणून श्री संभाजी पाटील निलंगेकर आहेत, ते काही दिवसापूर्वी तुमच्या ऑफिसलाही त्यांनी भेट दिली होती, सकारात्मक चर्चा सुरू होती त्यावेळेस तुमची. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे तुम्हाला त्यांनी झुलवत ठेवलंय असं वाटतंय का तुम्हाला की युती करूयात आपण, म्हणजे अंतरात ठेवून? निवडणुका ज्यावेळेस चालू झाल्या म्हणजे इनिशिएटिव्हच युतीचा इथले जे भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष आहेत
ते आणि संभाजी भैया सुद्धा ऑफिसला आले. आपण युती करू. तिथून सकारात्मक चर्चा शेवटपर्यंत झाली. तर झुलवत म्हणता येईल की त्यांनी आमची ताकद त्यांना कमी वाटली असेल. पण आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तिथे कॉम्प्रोमाइज आम्ही करणार. आम्ही राष्ट्रवादी सोबत त्यामुळेच नको म्हणलं होतं. त्यांचे आमचे विचार नाही जुळत. शिवसेना भाजप युती करू. ते सुद्धा सकारात्मक होते, पण त्यांची कोर कमिटी होती. त्याच्यातले नेमके कोणते कोणते कोर कमिटीचे सदस्य आम्हाला असं कळालं की राष्ट्रवादी घड्याळच्यांनी सुद्धा आम्हाला शिवसेनेला युतीत नको म्हणलंय. आणि यांच्या कोर कमिटीतले सुद्धा काही जणांनी आम्हाला विरोध केलाय असं आम्हाला काल कळालं. आता अजून 1-2 दिवसात सगळेच कळत जाईल. तोपर्यंत भाष्य करणं आता उचित राहणार नाही. ज्यावेळेस माझ्याकडे प्रूफ येतील की ज्यांनी शिवसेना युती, भारतीय जनता पक्षाची युती होऊ नये किंवा जागा मिळू नये यासाठी कोण काय काम केलं तर त्याचा हक्क नक्कीच आपण समाचार येणाऱ्या काळात घेऊ. बरं, मग आता तुम्ही जसं म्हणालात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र राष्ट्रवादीला आम्ही या संदर्भात बोलणी केली नाही. राज्यामध्ये तर तुमच्या तिघांचंही सरकार आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्थानिक कार्यकर्ते आहेत. आम्ही छोट्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. राज्याचा मुद्दा अनेक मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही बघितलं संबंध महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, नाशिकला सुद्धा युती सहजासहजी झाली नाही. अनेक ठिकाणी स्वबळावरच लढतायत. सोलापूरला वेगळ्याच गोष्ट आहे, नाशिकला वेगळ्या. तर प्रत्येक ठिकठिकाणी स्थानिक गणित काय आहेत त्यानुसार त्या गोष्टी होतात. त्या संबंध राज्यामध्ये जर एकच पॅटर्न चालू राहिला असता तर एवढी आज जो बघतोय आपण धिंगाणा सगळीकडला तो झाला नसता. आता तुम्ही 11 जागेसाठी या सगळे उमेदवार तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेत. काय स्ट्रॅटेजी आहे आपली या निवडणुकीमध्ये? आमच्याकडे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही 30-35 पण उमेदवार करू शकलो असतो. आता नावं घेणार नाही. अनेक चांगले भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा लोक शेवटच्या दिवशी आले होते शिवसेनेकडनं. पण ही फक्त स्थानिक शिवसैनिकांना एक संधी आणि जी गोरगरीब सामाजिक सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा पक्ष म्हणून शिवसेना आहे. त्यांना संधी देण्यात यावी, स्थानिक कार्यकर्त्याला न्याय देण्यात यावा म्हणून आम्ही 11च उमेदवार टार्गेट केलेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण शिवसेनेची जिल्ह्यातली पूर्ण ताकद या 11 ठिकाणी लावू. प्रभाग क्रमांक 2 आहे, प्रभाग क्रमांक 3 आहे. इथं आमचा पूर्ण फोरम जवळपास कंप्लीट झालेला आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुद्धा आहे, 4 मध्ये उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये लातूर महानगर माजी महापौर आणि सगळ्यात जास्त वेळ सदस्य असलेले सुरेश ताते सुद्धा आमचे तिथं उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत डोळसेताई आहेत, तिकडे विशाल देवकते विजयंटी ओबीसीचे आहेत. तर असे सक्षम उमेदवार सर्व बाजूंनी असलेल्यांनाच आम्ही त्याला टार्गेट करून 11ची 11 जागा शिवसेना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे ताकदी लागले. त्यासाठी विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल. आणि जे मागच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आणि जिथले काही प्रॉब्लेम आहेत, शहरात नागरिक व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छ पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूरला इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तिथे जे काही गोरखधंदे चालू आहेत, काळे धंदे चालू आहेत, त्याच्यावर रोख लागला पाहिजे. या मुद्द्यावर स्थानिक विषयावर नाली, गटार, रस्ते, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार त्या कामात झाला. त्याच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन आमची स्ट्रॅटेजी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची जी स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणेच आमच्या लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत. शिंदे साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व आणि त्यांची चांगली कामं जनतेपर्यंत पोहोचवू आणि ती शिवसेनेच्या उमेदवारांना अधिकाधिक मताने निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. जर समजा तुम्हाला उद्या भविष्यामध्ये सत्तेत बसण्याची संधी जर मिळाली महानगरपालिकेमध्ये, तर पहिलं कुठलं असं जे काम आहे लातूर शहरातलं की तुम्ही ते पहिलं त्याला प्राधान्यानं कराल? सगळ्यात महत्वाचा आहे इथला कचऱ्याचा प्रश्न. कचरा पहिल्यांदा त्याचं एक जसं इंदोरचं शहर आहे देशामध्ये, त्याचप्रमाणे लातूर शहर सुद्धा महाराष्ट्रात नव्हे देशात स्वच्छ शहर, एक चांगलं कचऱ्याचं व्यवस्थापन असणार आहे. त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं काम करू. इथल्या ट्रॅफिकवर काम करू आणि इथल्या ज्या शैक्षणिक संकुल आणि जे शैक्षणिक संकुल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी तर एक चांगलं एज्युकेशन कॉरिडॉर या लातूरमध्ये व्हावं. आणि व्यापाऱ्यासाठी म्हणजे आता ट्रॅफिकचा आहे, पार्किंगचा विषय आणि स्वच्छ पाण्याचा, या आमच्या प्रमुख 5 ह्याच्यावर आम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम याचं काम करू. पहिले जे 5 प्रमुख आहेत त्याच्यावरती काम करणार आहेत. आणि जर समजा तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याची संधी आली तर प्रशासन आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना म्हणजे कसं तुम्ही शिवसेना एकदा सभागृहात गेली, आमचा 1-2 जरी सदस्य गेले
तर विरोधात काम कसं करायचंय शिवसेनेचं सगळ्या महाराष्ट्र राज्याला माहिती आहे. त्यामुळे विरोधकाचं काम तर अधिक आम्ही ताकदीने करू. इथला भ्रष्टाचार संपवण्यासाठी, इथल्या सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि लातूरकरांचे प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडले गेले पाहिजेत. आणि केवळ गुत्तेदारी, पैसा, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे दुष्टचक्र संपवण्यासाठी शिवसेना लातूरकरांचे प्रश्न घेऊन सभागृहामध्ये ताकदीने मांडले आणि ते सोडवून घे. बरं, आता आपण पाहिलं जर अनेक आता जे पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्याच्यातले बरेच जे सध्या नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते कोणी गुत्तेदारी करते, कोणी काय करते, असे आरोप प्रत्यारोप सध्या होत आहेत. शिवसेना याच्याकडे कसं बघते? इथे आता सुद्धा बघता आम्ही सुद्धा आता एक पत्र उद्या इलेक्शन कमिशनला लिहिणार आहे. आत्ताची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः उमेदवारांची अतिवृष्टी झाली की काय अशी परिस्थिती आहे. एवढे उमेदवार आणि प्रत्येक जण करोडोच्याच गप्पा इथे करताय. आणि ते काल आम्ही फिरून आलो, काही बैठका घेतल्या, तर इथं अनेक उमेदवाराकडून पैशाचा दुरुपयोग करून लोकांना पैसे वाटून निवडणूक घेण्याचा जो, तर आमचा असं लातूरकर जनता सुज्ञ आहे, शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूरची जनता आहे. तर अशा लोकांना जे कोलांट्या उड्या मारल्यात, कुठल्याही पक्षाच्या असो, त्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे. तर हे जे कोलांट्या उड्या मारणारे जे नेते आहेत, सकाळी एकाकडे दुपारी एकाकडे, यांना खड्या मिठाच्या खड्यासारखं बाजूला सारून एक चांगल्या गोरगरीब कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मी लातूरकरांना सुद्धा आपल्या मार्फत आवाहन करतो. आणि लातूरकर जनता यावेळेस नक्कीच ती कामगिरी बजावेल. असे जे उड्या मारणाऱ्याचं राजकारण यावेळेस संपलेलं दिसेल, एवढं मात्र आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सुद्धा ती गोष्ट मांडू. आणि असे जे बदलणारे जे आहेत लोक, त्यांना धडा शिकवावा. इथून पुढे तरी लातूरचं राजकारण एक चांगलं सुसंस्कृत राजकारण राहावं यासाठी शिवसेना प्रचाराच्या माध्यमातून लोकांना आवाहन करेल. आणि लातूरकर सुद्धा ते स्वीकारतील आणि चांगल्या काम करणाऱ्या, गोरगरिबासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणाऱ्याच व्यक्तीला आणि गुत्तेदार, पैसेवाले यांना बाजूला काढून सर्वसामान्यांना नक्कीच ही जनता यावेळेस साथ देईल. आपण जर आता पाहिलं, या निवडणुकीच्या शेवटच्या उमेदवारी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत प्रत्येक पक्षांमध्ये सस्पेन्स होता की नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार आहे. कारण प्रत्येक पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही फक्त कामाला लागा. पण सस्पेन्स असा होता की शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला दिला जाणार आहे किंवा एबी फॉर्म कुणाला मिळणार आहे हे अद्यापर्यंत कुणालाही माहिती नव्हतं. अनेक पक्ष म्हणजे इतर पक्षांमध्ये जे आहेत निष्ठावान जे आहेत ते नाराज झालेले आहेत. ते सोशल माध्यमांवर त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात. भाजपला म्हणजे शिवसेना सुद्धा असं काही सामोरं जावं लागलं? नाही, शिवसेनेनं आम्ही काय केलं की कुठल्या आयाराम गैरामाला संदेश दिला. त्यामुळे नाराजी, बंडखोरी असला काही विषय शिवसेनेत नाही. आणि हे का झालं तर सर्व पक्षांनी पण विचार करण्याची गरज आहे. हे सगळेच प्रमुख पक्ष आणि मोठी नेते आहेत, आमदार आहेत, सगळेच आहेत. यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले घेतले, ते त्यांना पण सोडून गेले. तर हेच चक्र मला वाटतं मराठवाड्यात, लातूरमध्ये सगळ्यात जास्त पक्षांतर स्पीडमध्ये झालेला कुठला असेल तर लातूर शहर महानगरपालिका. इतक्या फास्ट मध्ये कुठंच पक्ष बदलले गेले नाहीत. तर ह्याच्यासाठी जबाबदार सगळ्यांनी विचार केला पाहिजे की इथून पुढे तरी स्थानिक कार्यकर्त्यांना, ज्यांनी ज्यांनी पक्षवाढीसाठी कष्ट घेतलेत, त्यांना संधी कुठल्याही पक्षात असो ती मिळावी. शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला स्थान देण्यात आलेलं आहे. जे जे शिवसेनेमध्ये आलेत, ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे विचार ज्यांनी स्वीकारलेत, त्यांना शिवसेनेनं संधी दिलेली आहे. आमच्याकडे सुद्धा शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज आलते, पण त्यांना आम्ही जय महाराष्ट्र केला. कारण की शिवसेनेत संघर्ष आहे, इथं थांबावं लागतं, संघर्ष करावं लागतं, कष्ट करावं लागतं, त्याच्यानंतरच उमेदवारी मिळते असं शिवसेनेचं धोरण. आणि ह्या धोरणाला पकडून शिवसेनेनं उमेदवारी देते. त्यामुळे आमच्याकडे बंडखोरी नाही, कोणी रुसवे फुगवे नाही, कोणी काय, सगळे एकदम सुरू. आपल्याच आता शिवसेनेच्याच महिला जिल्हाध्यक्ष काहीतरी आहेत, अर्चना बिराजदार त्यांचं नाव आहे बहुतेक. त्यांनी सोशल माध्यमांवरती रोष व्यक्त केला की आम्हाला संधी दिली नाही, आम्हाला पक्षानं डावललं. त्या औसा निलंगेच्या आमच्या भगिनीच आहेत. त्या औसा आणि निलंग्याच्या जिल्हा प्रमुख आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यांच्या मुलाला त्यांनी मागितलं होतं. पण इथं काय, कालपर्यंत लोकांना तिकीट युती झाली माहिती नव्हतं. आणि ते युतीच्या माध्यमातून त्यांचा एक रोष होता की युतीमध्ये बऱ्याच शिवसैनिकांची मागणी काय होती की युतीमध्ये आम्हाला जायला मिळालं, कारण की आम्ही काम केले आणि युतीमध्ये निवडणूक. त्याचे अनेक बाकीचे पण आहेत माझे उमेदवार, आमचे महानगर प्रमुख आहेत, ते 15 मधून इच्छुक होते, आम्हाला त्यांना उमेदवारी देता आलं नाही. आमच्या महिला जिल्हा प्रमुख इथल्या स्थानिकच्या आहेत, इथले लातूर शहर विधानसभा आणि ग्रामीण विधानसभेचे जे प्रमुख पदाधिकारी होते,
तर त्यांची सर्व कमिटीतून उमेदवारी फायनल झाली. आमचे सचिव स्वतः आले, मुलाखती दिल्या. जी मुलाखतीमध्ये पास झाले त्यांना उमेदवारी, आणि इथे जरी नाही देता आली तर पुढे कुठे ना कुठे पक्ष त्यांचा नक्कीच विचार करेल आणि सर्व मिळून आम्ही ह्याला सामोरे जाऊ आणि नक्की विजय मिळवू. तर आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तर तुम्ही उतरलायत 11 उमेदवार घेऊन. नागरिकांना, इथल्या जनतेला काय आव्हान करणार त्या निमित्तानं? नाही, यावेळेस नागरिकांना, लातूरकरांना एक शिवसेनेच्या वतीने आव्हान असेल की आपण लातूरकर काय आहेत ही दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. लातूरकरांना गृहीत धरून जर कोणी राजकारण करत असतील, आमदारक्या खासदारक्या सुद्धा आम्हालाच पाहिजेत, नगरसेवक पद सुद्धा आम्हालाच पाहिजे, महापौर पद सुद्धा आम्हालाच पाहिजे, असं जे विचार करून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत, त्याच्यामुळे जर एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला, एखाद्यांना जर अन्याय होत असेल तर आपण लातूरकरांचे प्रश्न जाणणाऱ्या, सुशिक्षित, ज्याचं रेकॉर्ड चांगलं आहे, ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, असे चांगले उमेदवारच आपण निवडून द्यावेत आणि लातूरकर जनता ही या निवडणुकीचा हक्क यावेळेस चांगल्या पद्धतीने बजावेल. लातूरकरांना एवढंच आव्हान आहे की शिवसेनेच्या सर्वसामान्य सर्व उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करावं. नक्कीच आपल्या विश्वासाला पात्र होऊन शिवसेना काम करेल आणि आपण एकदा शिवसेनेचा भगवा या लातूर महानगरपालिकेवर फडकवू. आणि बरेच गणित अजून बदलणार आहेत. आता झाले, उद्या काय होईल अजून सांगता येत नाही, कारण की अनेक जणांच्या उड्याच अजून क्लिअर झाल्या नाहीत. कुणाची उमेदवारी अजून आम्हाला काल संध्याकाळपर्यंत क्लिअर नव्हतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून येणाऱ्या काळात घडामोडीत आगे आगे देखो होता है क्या. पण शिवसेना लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंग मेकर किंवा किंग होईल. ठराविक जागा लढवू, पण शिवसेना यावेळेस सभागृहात आपल्याला दिसेल. तुम्हाला या निवडणुकीमध्ये खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण लातूरची जनता ही सुजाण आहे आणि त्यांना चांगल्या नेतृत्वाची जाणीव आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला लातूरकर मतदान करतील आणि 16 तारखेला नेमकं गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.